हॅलो, गुड मॉर्निंग डिअर माय फ्रेंड्स. वेलकम टू पार्थ अकॅडमी. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो पार्थ अकॅडमी चॅनलमध्ये. भारत सरकार कायदा 1861 बद्दल आपण जाणून घेणार आहोत आज, की या कायद्यामध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट आहे. बघा, या कायद्यामुळे कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय सहभागी होऊन प्रतिनिधी संस्थांचा प्रारंभ झाला. बघा, पॉईंट नंबर 1 काय म्हणतो, की प्रतिनिधी संस्थांचा प्रारंभ इथे झाला. गव्हर्नमेंटने इथे मान्यता दिली की संस्था ही अस्तित्वात राहू शकतात. राजर्षी शाहू महाराजांची संस्था तुम्हाला माहितीच आहे, कोल्हापूर. तशा प्रकारचे उदाहरण आपण दिले आहे, की तशा प्रकारची संस्थाचा उदय या काळापासून मान्य करण्यात आला. व्हाईसरायच्या काउन्सिलमध्ये काही भारतीय अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित करावे अशी तरतूद या कायद्यात करण्यात आली होती. तो भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून सुरुवात करण्यात आलं होतं, की सुरुवात हीच म्हटलं तरी चालेल, की अशासकीय सदस्य हे काउन्सिलमध्ये असावे, परंतु ते अशासकीय सदस्य असल्यामुळे त्यांच्या शब्दांना किंवा त्यांना जास्त किंवा फार महत्त्व दिलं जात नव्हतं, कारण की ते कौन्सिलमध्ये अशासकीय होते. शासकीय सदस्य ही महत्त्वाची भूमिका बजावत असते. बॉम्बे आणि मद्रास. बघा, बॉम्बे आणि मद्रासची सत्ता, कायदे करण्याची सत्ता ही कायदे करण्याची सत्ता बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या दुय्यम झाली होती. कधी? 1773 नंतर. तर ती सत्ता परत किंवा पुनर्स्थापित करण्यात आली 1861च्या कायद्यांद्वारे. आणि आता बॉम्बे आणि मद्रास स्वतःच्या प्रेसिडेन्सीसाठी कायदे निर्माण करू शकतात. तर काही नवीन विधिमंडळ स्थापन करण्यात आले, ज्यामध्ये बेंगाल 1862, वायव्य सरहद्द प्रांत 1866, पंजाब 1897 मध्ये इत्यादी प्रांतांची निर्मिती करण्यात आली. प्रांत नाही म्हणणार, पण नवीन विधिमंडळ. या प्रांतांमध्ये नवीन विधिमंडळाची स्थापना करण्यात आली. याच्यामध्ये कनिष्ठ सभागृह, वरिष्ठ सभागृह हे सुद्धा समाविष्ट होतात. बघा, या कायद्याने विकेंद्रीकरणाच्या धोरणास चालना प्राप्त झाली. तर काय झालं? विकेंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन सुरू झालं. स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण होऊन राहिल्या, स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झाल्या आणि सत्ता विभाजन इथे सुरू करण्यात आलं. त्यामुळे 1937 मध्ये प्रांतांना स्वायत्तता प्रदान करण्यात आली कायदे करण्याच्या बाबतीत. इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खातेनिहाय पद्धत. खातेनिहाय पद्धत ही खूप महत्त्वाची पद्धत आहे. या पद्धतीलाच आपण पोर्टफोलिओ सिस्टम असेही म्हणतो आणि याची मान्यता इथे देण्यात आली. आजही पोर्टफोलिओ सिस्टम असतो. म्हणजे पोर्टफोलिओ सिस्टम खूप खातेनिहाय पद्धती काय असते, काही शब्द सांगिततो. बघा कसं असणार. कॅबिनेटबद्दल तुम्ही ऐकलं असेल. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्रीच असतात, जसं की गृहमंत्री, प्रधानमंत्री, सिक्युरिटी म्हणजे आपण डिफेन्स मिनिस्टर, संरक्षण मंत्री आणि अर्थमंत्री इत्यादी. यापेक्षा अजून 2-3 एक्स्ट्रा असेल, इतके सदस्य असणार. बघा, 552 सदस्य आहे. 552 सदस्य आहे भारतीय संसदमध्ये, म्हणजे लोकसभेमध्ये. तर त्यातील फक्त 10 सदस्य हे कॅबिनेटमध्ये असणार आणि त्यांच्याकडे मुख्य खाती असणार. त्यालाच मुख्य खातीला पोर्टफोलिओ असे म्हणतात. ठीक आहे. आणि ब्रिटिश काळामध्ये काय मुख्य होतं? तर ब्रिटिश काळामध्ये सैनिक, नागरी आणि महसूल. मुख्य विषय काय? सैनिक आणि महसूल. महसूल गोळा करणे आणि सैनिकांद्वारे अत्याचार करणे, हे 2 घटक खूप महत्त्वाचे होते. ठीक आहे. यालाच खातेनिहाय पद्धत असे म्हणतात. व्हॉइसरॉयला आणीबाणीच्या काळात कायदे मंडळाची सहमती न घेता अधिसूचना काढण्याची परवानगी किंवा अधिकार देण्यात आले या कायद्यान्वये. आणि जे अधिसूचना व्हॉइसरॉयद्वारे काढल्या जाणार, ते अधिसूचना फक्त 6 महिन्यासाठी वैध राहील असे या कायद्यात सांगण्यात आले. म्हणजे बघा, आजही प्रेसिडेंट्स वटहुकूम जेव्हा काढतो कलम 123 अंतर्गत, हे जेव्हा आपण पुढे शिकणार तेव्हा आपल्याला, म्हणजे राष्ट्रपतीचं चॅप्टर जेव्हा आपण घेणार त्या चॅप्टरमध्ये हे तुम्हाला सांगण्यात येणार
की राष्ट्रपती कशा प्रकारे वटहुकूम काढतात आणि ते वटहुकूम 6 महिन्यासाठीच वैध राहतात. ठीक आहे. तर यानंतरचा आपण कायदा बघू. महत्त्वाचा कायदा आहे तो म्हणजे भारत सरकार कायदा 1892. महत्त्वाचं म्हणजे असं काही विशेष महत्त्वाचं नाही, परंतु एक ह्यामध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे जे समोर जाऊन मी सांगणारच होते काय आहे. बघा, या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळातील किंवा प्रांतिक मंडळातील सदस्य संख्या वाढवण्यात आली. शासकीय सदस्यांचे बहुमत कायम राखण्यात आले. पण बघा, अशासकीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. अशासकीय सदस्य म्हणजे नावापुरते सदस्य. ते काम केले किंवा काम नाही केले, आपले कार्य पार पाडले किंवा नाही पाडले तरीही त्यांच्यावर कोणतेही बंधन नव्हते. असे सदस्य ना अशासकीय सदस्य म्हणतात. शासकीय सदस्यावर बंधनकारक होत्या काम करणे व आपले कार्य पार पाडणे. इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेकंड पॉईंट आहे, जो की अर्थसंकल्पना. बघा, अर्थसंकल्पना मांडण्याचा अधिकार भारतीयांना नव्हताच, परंतु ते अशासकीय सदस्य असल्या त्यामुळे त्यांना त्यावर चर्चा करण्याचे अधिकार या कायद्यान्वये म्हणजे भारत सरकार कायदा 1892 द्वारे प्राप्त झाला. अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे आणि कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार सदस्यांना प्राप्त झाला. तुम्हाला अजून एक गोष्ट आठवत असेल की 1909 मध्ये सुद्धा अर्थसंकल्पनावर काही अधिकार देण्यात आले. ते आपण पुढे बघणार आहोत. ते पूरक प्रश्न विचारण्याचं आहे. म्हणजे काय, तर इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतीय सदस्यांकडून कार्यकारी विभागाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, परंतु ते एकदाच विचारले जाणार. म्हणजे काय, अर्थसंकल्पना मांडले आहेत ते 1 रुपयानं कमी करावे असं जर सदस्यांनी म्हटलं आणि त्याचं उत्तर समोरील कार्यकारी विभागाने दिलं की नाही, तर यानंतर पूरक प्रश्न विचारला नाही जाऊ शकत की का, कसे, का बरं असे प्रश्न समोर विचारले जाणार नाही. तो हा अधिकार इथे अजून प्राप्त झालेला नव्हता. तो अधिकार 1909 भारत सरकार कायद्यामध्ये प्राप्त झाला आहे. प्रांतिक कायदे मंडळाच्या तिथं क्रांती कायदे मंडळाचं आहे, ते टाईप मिस्टेक आहे. सो टायपिंग मिस्टेक आहे, ते तुम्ही दुरुस्त करू शकता. तिथं प्रांतिक कायदे मंडळाच्या शिफारशीनुसार आणि बेंगाल चेंबर ऑफ द कॉमर्सच्या शिफारशीनुसार केंद्रीय कायदे मंडळात काही अशासकीय सदस्यांची नामनिर्देशित करण्याची तरतूद करण्यात आली. बघा, केंद्रामध्ये सुद्धा काही अशासकीय सदस्य असावे यासाठी प्रांत आणि बेंगाल चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या शिफारसीच्या आधारे केंद्रामध्ये काही सदस्य अशासकीय नामनिर्देशित करत असे. त्याचप्रमाणे प्रांतामध्ये सुद्धा जिल्हे मंडळे, नगरपालिका, विद्यापीठे, व्यापारी संस्था, जमीनदार यांच्या शिफारशीनुसार गव्हर्नर नामनिर्देशित करत असे प्रांतिक कायदे मंडळात काही सदस्य भारतीय. बघा, इथे महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर निवडणूक हा शब्द म्हणजे इथे नामनिर्देशित करत आहे खरं आहे, परंतु ते निवडत आहे ना. म्हणजे निवडणूक हा शब्द अप्रत्यक्षपणे इथे नमूद करण्यात आला असं आपण म्हणू शकतो किंवा उच्चारण्यात येत म्हणजे उच्चारण्यात आले आहेत. ठीक आहे, इथपासून तुम्हाला सगळं भाग समजला असेल. पुढील भाग आपण स्वतः जाणून घेणार आहोत. बघा, पुढील भाग जाणून घेण्याच्या आधी काही गोष्टी मी इथं नक्की सांगू इच्छितो. आपण 1892 पर्यंत आलेले आहोत. यानंतर सुद्धा आपले महत्त्वाचे 4 कायदे आहेत. तुम्हाला सुरुवातीला सांगून देतो. 1909चा कायदा भारत सरकार, 1919चा कायदा भारत सरकार आणि 1935चा कायदा आणि 1947चा कायदा. असे अजून आपल्याला 4 कायदे बघायचे आहे. फुल डिटेलमध्ये असणार. बघा, हे सारे महत्त्वाचे मुद्दे आहेत. तुम्ही जर हे मुद्दे लिहून घेत असाल, लिहिण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे. तुम्हाला मी PDF प्रोव्हाइड करणार आहोत. तर एक टेलिग्रामवर चॅनल बनणार आणि त्या चॅनलवर तुम्हाला PDF प्राप्त होणार आणि तो PDF तुम्ही झेरॉक्स मारू शकणार. अगदी व्यवस्थित, सुटसुटीत आणि अगदी सुवाच्य शब्दामध्ये लिहिलेलं असणार. ठीक आहे, टाईप केलेलं असणार. म्हणजे तुम्ही अगदी 2 रुपये किंवा 5 रुपयामध्ये झेरॉक्सने मारू शकतात कोठी झेरॉक्सच्या दुकानामध्ये. इतकंच प्रॉब्लेम असणार की तो PDF असल्यामुळे तुम्हाला झेरॉक्सच्या दुकानावर जाणार. प्रिंटरवर जात असेल तुम्हाला 5 रुपयेप्रमाणे प्रिंट काढावी लागेल, तर तो खूप महाग पडणार. ठीक आहे, चला. भारत सरकार कायदा 1909. हा कायदा मोर्लेमेंटो कायदा
किंवा सुधारणा म्हणूनही ओळखली जाते. हा मला कळत आहे की इथं मोर्ले आणि मिंटो स्पेलिंग चुकीली आहे, ते दुरुस्त करून घ्या तुम्ही. ते मिंतो झालं आहे मिंटोच्या जागी. ठीक आहे. केंद्र आणि प्रांतिक कायदे मंडळांना म्हणजे केंद्र आणि प्रांतिक कायदे मंडळ आकार वाढवण्यात आले इथं. काय म्हणजे कशा प्रकारे आकार वाढवण्यात आले, तर केंद्रामध्ये जे सदस्य संख्या आधी 16 होती त्याला 60 करण्यात आली. प्रांतामध्ये सदस्य संख्या वाढवण्यात आली, परंतु प्रांतामध्ये सदस्य संख्या एक समान नव्हती. त्यामुळे कोणत्या प्रांतात किती संख्या होती हे नेमकं सांगता येत नाही. म्हणजे बेंगाल प्रांतामध्ये जे विधिमंडळ आहे त्याची सदस्य संख्या वेगळी होती. पंजाब प्रांतामधील विधिमंडळ होती त्यातील सदस्य संख्या वेगळी होती. सरहद्द प्रांतावरील वायव्य सरहद्द प्रांतावरील सदस्य संख्या ती वेगळी होती. त्यामुळे एक समान नसल्यामुळे इथे आपल्याला सांगता नाही येत की कोणत्या प्रांतिक विधिमंडळात सदस्य संख्या वाढवण्यात आली आणि ती किती वाढवण्यात आली. ठीक आहे. ते सांगता बी आलं असतं तर ते सगळं वेगवेगळं असलं तर ते आठवण ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्याला फार असे क्वेश्चन विचारले नाहीत. केंद्रीय विधिमंडळात सरकारी सदस्यांचे बहुमत कायम ठेवले गेले, परंतु प्रांतिक विधिमंडळामध्ये सरकारी सदस्यांचे बहुमत. तर पुढील कलम आपण जाणून घेऊ की या कायद्याने विधिमंडळाच्या सदस्यांना पूरक प्रश्न विचारण्याची अनुमती किंवा संधी प्राप्त झाली आहे. सुरुवातीलाच आपण 1892च्या कायद्यामध्ये आपण बघितलं होतं की अर्थसंकल्पनावर चर्चा व प्रश्न विचारण्याची संधी भारतीय सदस्यांना प्राप्त झाली होती. परंतु यानंतर समोरील कायद्यामध्ये सुद्धा म्हणजे 1909च्या कायद्याने त्यांना पूरक प्रश्नसुद्धा का कसे असे प्रश्न विचारण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. आणि अर्थसंकल्पनावर ठराव मांडण्याचा सुद्धा, एखादी अर्थसंकल्पना आली तर त्यावर ठराव मांडण्याचा, ही अर्थसंकल्पनामध्ये इतके रुपये किंवा इतकी ह्या चुका आहे हे दाखवण्यासाठी ठराव मांडू शकत होते भारतीय सदस्य. पहिल्यांदाच भारतीयांना व्हाईसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभागी करण्याची तरतूद करण्यात आली. आणि सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे पहिले व्यक्ती होते जे कायदे मंत्री म्हणून व्हाईसरॉयचे कौन्सिल जॉईन केले किंवा कौन्सिलमध्ये त्यांनी सहभागी झाले. हे आठवण ठेवा तुम्ही, महत्त्वाचे आहे की सत्येंद्र प्रसाद हे पहिले व्यक्ती होते जे कौन्सिलमध्ये जॉईन झाले. तर हे करण्याचे कारण काय, तर भारतीयांचा 1905मध्ये मोठा उठाव झाला बेंगालची फाळणीनंतर. आणि बेंगालच्या फाळणीनंतर उठाव झाला आणि अनेक क्रांतिकारी निर्माण झाले. आणि अनेकांनी म्हणजे टिळक यांना कारावासात सेडिएशनच्या कायद्याअंतर्गत त्यांना कारावास झाला व त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली. त्याचप्रमाणे अनेक जे काँग्रेसचे सदस्य होते ते साऱ्या सदस्यांना वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी शिक्षा झाली व पूर्ण व्यवस्था खडबडून गेली. त्या काळामध्ये सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे एक सिनियर लॉ म्हणजे वकील किंवा जज म्हणून काम करत होते. वकील आणि जज म्हणून हे दोन्ही काम त्यांनी न्यायालयात पार पाडत होते. तर त्यांना व्हाईसरॉयने आपल्या कायदे करण्याच्या म्हणजे कायदे विषयक तज्ज्ञ म्हणून आपल्या कौन्सिलमध्ये सहभाग करून घेतले. हा त्यांचा स्वार्थच होता. ठीक आहे. यानंतर काय झालं बघू. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ ही संकल्पना सुद्धा इथे उदयास आली. स्वतंत्र मतदारसंघाची संकल्पना लॉर्ड मिंटो यांनी केली. तर लॉर्ड मिंटोला मतदारसंघाचे जनक म्हणजे सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणूनही ओळखले जातात. तर बघा, स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय. आता मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ धर्माच्या आधारावर दिले होते. म्हणजे काय, तर मुस्लिम सदस्य केवळ मुस्लिम मतदारांकडूनच निवडले जाणार. यालाच स्वतंत्र मतदारसंघ असे म्हणतात. आय होप हे तुम्हाला कळालं असेल. बघा, या कायद्यान्वये नगरमंडळे, व्यापारी संघटना, विद्यापीठे व जमीनदार यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान करण्यात आले. हा 8वा पॉईंट.
ठीक आहे. हे सारे घटक तुम्हाला कळाले असेल. हे पॉइंट परत परत वाचा तुम्ही. हे पॉइंट वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळून येणार की नेमकं काय आहे. जर तुम्ही लिहून घेत असाल, नाही लिहून घेत असाल तर 2दा किंवा 3दा लेक्चर ऐका. तुम्हाला नक्की ही गोष्टी कळणार. ठीक आहे. थँक यू.